नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख 9 डिसेंबर रोजी अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींवर अखेर आरोपपत्र दाखल झालं आणि धनंजय देशमुख, सुरेश धस, मनोज जरांगे यांनी अर्धी लढाई का होईना पण जिंकली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्र गेली 2.5 महिने त्यांच्या सोबत आहेच, पण शेवटचा न्याय मिळेपर्यंत आणि आरोपी फाशीवर चढेपर्यंत हा संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण मीडिया धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम असणार आहे. कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये हत्या, खंडणी आणि अट्रॉसिटी या तिन्ही गुन्ह्यांत मिळून एकत्रितरित्या 1400 पानांचं जे चार्जशीट दाखल करण्यात आलं, त्यामधले आरोपी कोण हे देखील क्लिअर झाले आणि कोण कुठल्या क्रमांकावर आहे हे देखील स्पष्ट झालं. त्यामुळे आता या सगळ्या आरोपींना नेमकी कोणती शिक्षा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये नंबर 1 चा आरोपी कोण, नंबर 2 चा कोण, असं करत करत नंबर 8 पर्यंत कोण आहे याची माहिती देखील संपूर्ण महाराष्ट्राला कळाली. पण अजूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ चार्जशीट दाखल झालंय. पुढं मात्र या प्रकरणामध्ये हे प्रकरण शेवटपर्यंत लढण्यासाठी आता सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे. कारण भले आता फाशीचा दोर आरोपींच्या नरड्यापाशी जाऊन पोहोचलाय, पण गाफील राहता कामा नये. धनंजय देशमुख, सुरेश धस आणि मनोज जरांगे आता माग हटू नका, एकत्र या, लढा. हेच माझं लाईव्ह आहे. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. कारण 79 दिवसांनी चार्जशीट दाखल झालं, आरोपी कोण हे पण फाइंड आउट झालं, त्यांच्यावर चार्जेस काय हे पण क्लिअर झालं. आता फाशीचा दोर आणि आरोपी याच्यातलं अंतर देखील कमी आहे. सगळ्या महाराष्ट्राला असं वाटतंय की संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा. महाराष्ट्रात परत अशी कुणीही या पद्धतीनं अजिबात हिम्मत करणार नाही, अशा पद्धतीनं न्याय मिळायलाच हवा. आणि हा न्याय मिळावा यासाठी सगळे जण गेली 2.5 महिने झटत होते. एक एक जण, मस्साजोगचे ग्रामस्थ असतील किंवा आणखी आजूबाजूचे सगळे या संदर्भामध्ये जे प्रयत्न करत होते, मग मीडिया असेल, शिवाय काही चांगले समाज सेवी ज्यांना आपण स्वतः ज्या पुढे येऊन सामाजिक कार्यकर्ते म्हणू, त्या सगळ्यांनी हे प्रयत्न केले आणि हे प्रकरण धसास लावण्यासाठी, हे प्रकरण शेवटपर्यंत, मुळापर्यंत नेण्यासाठी आपली चोख भूमिका बजावली. आता गरज आहे ती यापुढे शिक्षा होईपर्यंत, नवे फाशीची शिक्षा होईपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न करण्याची. आणि हा प्रयत्न या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं करणं आहे ते म्हणजे या 3 व्यक्तींना, ज्या व्यक्तींची नावं मी आता स्पष्टपणे म्हटलेली आहेत. अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहेच. सगळ्या महाराष्ट्र जनतेची नावं मी माझ्या या कार्यक्रमामध्ये घेऊ शकत नाही, पण महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करते, प्रार्थना करते. कारण आता जे सगळे या चार्जशीट दाखल झाल्यानंतर जे आरोपी निष्पन्न झालेले आहेत, त्यामध्ये ज्यांची नावं आपण पाहतोय ना, त्या नावांमध्येच हे क्लिअर झालेलं आहे की आतापर्यंत कुणी या सगळ्या प्रकरणामध्ये आपला, ज्याला आपण म्हणतो ना, खुनी खेळ खेळला,
कारण या सगळ्यांमधली जी नावं आहेत त्या नावांचा जर विचार केला तर यामध्ये काही चेले चपाटे प्यादे आहेत, पण यामधली 3 प्रमुख नावं वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले. खर तर आपल्याला आठवतंय 9 डिसेंबरला हत्या झाली, त्याच्या आधी एकही गुन्हा या प्रकरणात दाखल झाला नव्हता. अगदी 28 मेचं जे अपहरण झालं ना, तो देखील गुन्हा दाखल झाला, त्यात देखील या वाल्मिक कराडचं नाव नव्हतं. रमेश घुले आणि इतर एक असं होतं. नंतर गुन्हा दाखल झाला, अर्थातच तो म्हणजे डायरेक्ट 9 तारखेला संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येचा, 9 डिसेंबरला. नंतर गुन्हा दाखल झाला तो 12 डिसेंबरला, तो म्हणजेच खंडणीचा, आणि त्याच दिवशी गुन्हा दाखल झाला तो म्हणजे अॅट्रॉसिटीचा. खरं म्हणजे हे जे 3 गुन्हे आहेत ना, हे तिन्ही गुन्हे एकत्रित आहेत, वेगळे नाहीतच. सगळ्यात महत्वाचा पहिला गुन्हा याच्यातला होता खंडणीचा, आणि खंडणी मधूनच पुढे मारहाण व अॅट्रॉसिटी, आणि त्यातूनच पुढे संतोष देशमुखांची अपहरणाची आणि हत्येची सगळी पुढची प्रोसेस. याचाच अर्थ तुम्ही बघत असाल चार्जशीट मध्ये जे आरोपी आहेत, आता नंबर 1 कोण आहे? वाल्मिक कराड. नंबर 2 विष्णू साठे. नंबर 3 सुदर्शन घुले. नंबर 4 प्रतीक घुले. नंबर 5 सुधीर सांगळे. नंबर 6 महेश केदार. नंबर 7 जयराम चाटे. आणि नंबर 8 जो अजून फरारच आहे, कृष्णा आंधळे. पण हे एवढे सगळे आरोपी आहेत, पण हत्या जेव्हा झाली, संतोष देशमुखांचं अपहरण हत्या झाली, वाल्मिक कराडचं नाव होतं का हो त्यात? अजिबात नव्हतं, अजिबात नव्हतं. नंतर त्या ठिकाणी 6 डिसेंबरला जी मारहाण झाली आणि अॅट्रॉसिटी, पण जातीयभाषिक शिवीगाळ झाली तरी अॅट्रॉसिटीची काही त्या ठिकाणी उभी राहिली नाही. त्या ठिकाणी देखील वाल्मिक कराडचं नाव होतं का त्यात? नाही. नंतर 12 डिसेंबरला, म्हणजे जो 6 डिसेंबर मध्ये जी मारहाण आणि अॅट्रॉसिटीची जी घटना घडली होती, त्याच दिवशी जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव आलं ते वाल्मिक कराडचं. म्हणजे आता या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्याचं नाव सगळ्यात शेवटच्या गुन्ह्यात दाखल झालं, म्हणजे खंडणीच्या, तोच वाल्मिक कराड या सगळ्या आरोपींमध्ये नंबर 1 चा आरोपी बनला. नंबर 1 म्हणजे जो सगळ्यात शेवटी एस्टॅब्लिश झाला, ज्याचं नाव सगळ्यात शेवटी आलं, ज्याचं नाव सगळ्यात शेवटी खंडणीच्या गुन्ह्यात दाखल झालं, तोच हा वाल्मिक कराड आज नंबर 1 चा आरोपी बनला. आता नंबर 1 चा आरोपी बनला याचाच अर्थ त्याचं खंडणीमध्ये पण कनेक्शन होतं, त्याचं त्या दिवशी जी मारहाण झाली त्याच्यामध्ये देखील त्याचाच वरदहस्त होता, आणि हत्येत तर होताच होता. त्यामुळे या सगळ्या तिन्ही ज्या काही आरोपींच्या मध्ये मेन कोण होता, तर हा वाल्मिक कराड होता. कारण की बाकीचे सगळे प्यादे आहेत, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, हे सगळी त्या सुदर्शन घुलेची गँग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वाल्मिक कराडचं नाव ना हत्येमध्ये होतं, ना 6 डिसेंबरच्या मारहाणीत होतं, त्याचं नाव आलं खंडणीमध्ये, आणि खंडणीतलाच आरोपी या हत्येतला 1 नंबरचा आरोपी बनला. म्हणजे बघा, या आरोपपत्रामध्ये जे आरोपपत्र तिन्ही एकत्रित करून दिली गेलेली आहेत, खंडणी पण, अॅट्रॉसिटी पण आणि हत्या पण, या तिन्ही एकत्रित करून दिलेल्या, या तिन्ही एकत्रित करून दिलेल्या चार्जशीट मध्ये नंबर 1 चा आरोपी वाल्मिक कराड आहे. आता काय काय घडलं, काय नाही, हे सगळं तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण या आरोपपत्रात काय दाखल केले ते अत्यंत महत्वाचं. कसं घडलं हे सगळं मी तुम्हाला कालही लाईव्ह करताना सांगितलं होतं. 8 तारखेला, 8 ऑक्टोबरला शिवाजी थोपटे म्हणजे आवादा कंपनीचा जमीन अधिग्रहण अधिकारी, याला परळीमधील वाल्मिक कराडच्या कार्यालयात बोलावण्यात आलं. त्या ठिकाणी विष्णू चाटे उपस्थित होता. बघा म्हणजे प्रकरण कसं आहे. 28 मे रमेश घुलेनी आवादा कंपनीतल्या सुनील केदू शिंदे यांचं अपहरण केलं, खंडणी मागितली, प्लॅन फसला. नंतर सगळी जबाबदारी देण्यात आली सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेवर. मग शिवाजी थोपटे यानं त्याच वेळी सांगितलं होतं की मलाही काही दिवसांपूर्वी
परळी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. मग वाल्मिक कराड याच्या परळीच्या कार्यालयात याला बोलावण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याला 2 कोटींची खंडणीची डिमांड केली आणि जर दिली नाही तर बीड जिल्ह्यात जेवढ्या काही कंपन्या चालू आहेत त्या सगळ्या कंपन्या बंद करीन, प्रत्येकाचं काम बंद करीन. त्यावेळी विष्णू चाटे तिथं उपस्थित होता. हे घडलं 8 ऑक्टोबरला. त्याची फिर्याद कुठेही परत दाखल झाली नाही. नंतर तारीख आली 29 नोव्हेंबर. 29 नोव्हेंबरला काय घडलं? 29 नोव्हेंबरला हे सगळे आरोपी जे आता मी नावं घेतलेली आहेत, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, नंतर ती बाकीची सगळी ती चेली सपाट्याची गँग होती, ही सगळी आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसली होती. पण हे सगळे 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या केज मधील कार्यालय परिसरात होते. तिथं एकत्र आले, तिथं त्यांची एक मीटिंग झाली आणि तिथून या वाल्मिक कराडनं अवादा कंपनीच्या सुनील केंदू शिंदे यांना विष्णू चाटेच्या मोबाईलवरून धमकी दिली. काय? की सुदर्शन घुले सांगतोय तसं कर, नाही तर तुला या कंपनीला बंद करावं लागेल, काही काम चालू करून देणार नाही. खंडणीची मागणी त्यावेळी या विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं केली. त्यानंतर त्याच दुपारी त्यांची मीटिंग झाली. तिथं ठरलं असेल काय करायचं, आता खंडणी कशी मागायची वगैरे प्लॅन ठरला आणि त्याच दुपारी सुदर्शन घुले हा अवादा कंपनीवर गेला आणि पुन्हा एकदा सुनील शिंदे, शिवाजी थोपटे यांची गाठ घेतली आणि त्यांना 2 कोटींची खंडणी मागितली. वाल्मिक कराडनी सांगितल्याप्रमाणे डिमांड केली. 29 नोव्हेंबर नंतर 6 डिसेंबर. 6 डिसेंबरला काय झालं? 6 डिसेंबरला हे जे सगळे आरोपी आहेत त्यातला सुदर्शन घुले हा त्या ठिकाणी मस्साजोगच्या अवादा कंपनीत गेला आणि त्या ठिकाणी त्यानं वॉचमन अशोक सोनावणे यांना मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली. त्या ठिकाणी शिवाजी थोपटे आले, यांना पण शिवीगाळ करण्यात आली, त्यांनाही थोडीफार मारहाण झाली. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना 2 कोटींच्या खंडणीची डिमांड करण्यात आली आणि त्याच वेळी जेव्हा संतोष देशमुखांना हे कळलं की असं घडलेलं आहे, अशोक चव्हाणांना मारहाण झाली, अशोक सोनावणेंना, त्यावेळी त्या ठिकाणी मस्साजोग ग्रामस्थ आणि संतोष देशमुख मस्साजोगच्या अवादा कंपनीत हजर झाले. आता तिथं गेल्यानंतर काय झालं? तिथं गेल्यानंतर संतोष देशमुख म्हणाले, अहो कंपनी कशाला बंद करताय, रोजगार मिळतोय गावाला तर मिळू द्यात. तेव्हा हा सुदर्शन घुले म्हणाला, तू आमच्या खंडणीच्या आड येतोय काय, बघून घेईन तुला, जिवंत सोडणार नाही. ही पहिली धमकी संतोष देशमुखला थेट देणारा हा सुदर्शन घुले होता, आरोपी क्रमांक 3. नंतर 7 डिसेंबर. 7 डिसेंबरला काय झालं? 7 डिसेंबरला विष्णू चाटे, या विष्णू चाटेनं वारंवार संतोष देशमुखांना फोन करायला सुरुवात केली. तू या फंदात पडू नको, तू मध्ये पडू नको, नाहीतर तुला वाल्मिक अण्णा जिवंत सोडणार नाही, असं स्पष्टपणे त्या ठिकाणी विष्णू चाटे यानं वारंवार संतोष देशमुखना फोन करून त्रास द्यायला सुरुवात केली. आपल्याला आठवत असेल, सुदर्शन घुलेनी 6 डिसेंबरला तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी थेट संतोष देशमुखला दिली होती. त्यानंतर संतोष देशमुख फॅमिली लातूरला होती म्हणून लातूरला गेले, पण तिथं आपल्या पत्नीला त्यानं स्पष्टपणे सांगितलं की मला वारंवार फोन होतात, त्रास होतोय, किरकिर झालेली आहे. आणि त्यावेळी त्याला जे वारंवार फोन येत होते ते या विष्णू चाटेचे येत होते. विष्णू चाटे काय सांगत होता? तू मध्ये पडू नको, खंडणीच्या कामात अडथळा निर्माण करतोयस, तुला जिवंत सोडणार नाही, वाल्मिक अण्णा तुला जिवंत सोडणार नाही. म्हणजे सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना 6 डिसेंबरला थेट धमकी दिली आणि 7 डिसेंबरला विष्णू चाटेनं मोबाईलवरून वारंवार फोन करून संतोष देशमुखांना धमकी दिली. यावेळी
संतोष देशमुख टेन्शन मध्ये होते, घाबरलेले होते. त्यांना येणारी धमकी आपली पत्नी अश्विनी देशमुख, मुलगी वैभवी आणि भाऊ धनंजय देशमुख यांना देखील सांगितली. त्यामुळं धनंजय देशमुखांना हे क्लिअर झालं की विष्णू चाटे या प्रकरणामध्ये आहे आणि तो वारंवार धमकी देतोय आणि वाल्मिक अण्णा तुला जिवंत सोडणार नाही असं माझ्या भावाला म्हणतोय. याचाच अर्थ या ठिकाणी धनंजय देशमुखांना हे क्लिअर झालं होतं की सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड खंडणीच्या कामात माझ्या भावामुळं अडथळा येतोय म्हणून त्याला वारंवार धमकी देतायत, तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणतायत. हे धनंजय देशमुखांना लक्षात आलं. हे कधी घडलं? 7 डिसेंबरला. अर्थात याच 7 डिसेंबरला सुदर्शन घुले याला वाल्मिक कराडचा फोन जातो आणि वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला काय सांगतो नीट ऐका. कुणी आड आला तर त्याला भिकेला लावू. वाल्मिक कराड सांगतोय सुदर्शन घुलेला. 6 डिसेंबरला मस्सा जोगला कंपनीच्या आवारात मारहाण झाली. प्रतीक घुलेला चापट बसली. ग्रामस्थ आणि सुदर्शन घुलेचे काही चेले चपाटे त्यांच्यासोबत धाणामारी झाली. 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना धमकी दिली, तुला जिवंत सोडणार नाही, बघून घेईन. 7 डिसेंबरला विष्णू चाटे यानं वारंवार संतोष देशमुखांना वाल्मिक अण्णा तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यामुळे संतोष देशमुख खर तर घाबरले, टेन्शन मध्ये आले. घरच्यांना सांगितलं की मला फोन येतोय त्या विष्णू चाटेचा आणि वाल्मिक कराडचं तो सारखं नाव घेतोय आणि ते लातूरला होते. त्यामुळं सारखी त्यांची चलबिचल चालू होती. आता 7 डिसेंबरलाच म्हणजे ज्या दिवशी विष्णू चाटे वारंवार फोन करून संतोष देशमुखांना धमक्या देत होता त्याच दिवशी इकडे वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला फोन केला. काय फोन केला? जो कुणी आड आला तर त्याला भिकेला लावू, नाहीतर कोणतीही कंपनी आपल्याला यापुढे खंडणी देणार नाही. जो आड येईल त्याला आडवा करा. वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला थेट फोन करून सांगितलं. म्हणजे जे काही डिजिटल एव्हिडन्सेस सापडलेले आहेत, सीडीआर सापडलेले आहेत, विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडचा कॉल सुनील केदू शिंदे, विष्णू चाटेला वाल्मिक कराडचा कॉल, सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा कॉल आणि हे सगळे कॉल ट्रेस आउट झालेत. सीडीआर मिळालेला आहे, डिजिटल एव्हिडन्सेस मिळालेले आहेत. आता आणखी महत्वाचा मुद्दा, यात काय झालं पुढे? जो कोण आडवा येईल, बघा वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला सांगतोय कोणी आड आलं तर त्याला भिकेला लावू. जर हे असंच घडत राहिलं तर आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. म्हणून जो आपल्या आड येईल त्याला आडवा करा, कामाला लागा. विष्णू चाटे शी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल. बघा आज टाईप केला काय डायलॉग झालाय वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याच्यामध्ये. आता विष्णू चाटे कोण? अर्थातच त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा तालुका अध्यक्ष, जो धनंजय मुंडेंच्या वर्तुळातला, दोघांचाही पक्ष एकच, दोघांचाही पक्ष एक, आणि त्यामुळे विष्णू चाटेची संपूर्ण जवळीक धनंजय मुंडेंशी, संपूर्ण जवळीक वाल्मिक कराडशी. तालुका अध्यक्ष आहे ना तो, प्रश्नच नाही. त्यामुळे धनंजय मुंडे एकतर मुळातच म्हणजे राजकारणातलं मोठं व्यक्तिमत्व, पक्षातले नेते, आणि वाल्मिक कराडच सगळं चालवत होता प्रतिपालक मंत्री म्हणून. त्यामुळं या सगळ्या नाड्या विष्णू चाटेच्या वाल्मिक कराडच्या हातात होत्या. आणि इकडे सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडनं निरोप दिला, जो आड येईल त्याला आडवा करा, कामाला लागा, विष्णू चाटेशी बोलून घ्या, असा निरोप त्यानं सुदर्शन घुलेला दिला. हे कधी घडलं? 7 डिसेंबरला. त्यानंतर काय झालं? 7 डिसेंबर नंतर 8 डिसेंबर. 8 डिसेंबरला आपल्याला आठवत असेल धनंजय देशमुखांच्या डोक्यात सुरू झालं होतं, माझ्या भावाला सुदर्शन घुलेनी तर थेट धमकी दिली होतीच, नंतर विष्णू चाटे वारंवार धमकावत होताच, आणि विष्णू चाटे वाल्मिक कराडचं नाव घेत होता. त्यामुळे त्याला कळलं धनंजय देशमुखांना की हे सगळे माझ्या भावालाच त्रास देत आहेत.
खंडणीच्या कामामध्ये अडथळा ठरतोय म्हणून त्याला धमकावताय. आता त्याच दिवशी 8 तारखेला म्हणजे 7 तारखेला सुदर्शन घुले वाल्मिक कराड यांचं बोलणं, 8 डिसेंबरला काय घडलं? 8 डिसेंबरला आपल्याला आठवत असेल एक फुटेज समोर आलं होतं. PSI राजेश पाटील सुदर्शन घुले केज मधील एका हॉटेलमध्ये बसलेले दिसले चहा पाणी करताना. त्यावेळी धनंजय देशमुखांना त्या वेटर करवी राजेश पाटील या पोलिसांना बोलवून घेतलं. त्यांच्यात काही चर्चा झाली. आपल्याला आठवत असेल राजेश पाटील आणि सुदर्शन घुले त्या ठिकाणी दोघेही उपस्थित होते. चर्चा झाल्यानंतर धनंजय देशमुख यांनी स्वतःहून त्यांच्या चहाचं बिल दिलं. ते दोघेही निघून गेले. धनंजय देशमुख आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबले. त्यानंतर ते पुढे कुठे होते? पोलीस स्टेशनच्या कार्यालयामध्ये, पोलीस स्टेशनच्या आवारात होते. हे धनंजय देशमुखांनी पाहिलं होतं. याचाच अर्थ राजेश पाटील आणि सुदर्शन घुले यांची मैत्री आहे. राजेश पाटील पोलीस, सुदर्शन घुले 6 डिसेंबरला मारहाण करणारा आरोपी, ज्याला ऑलरेडी जामीन देऊन सोडवला होता, त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे धनंजय देशमुखांना त्यावेळी देखील कुठे शंका आली नाही की बाबा काय घडतंय, नेमकं काय शिस्त आहे, ठीक आहे मिटवून घेतलं जाईल वगैरे. पण त्यांच्या डोक्यात काय तसं आलंच नाही, कारण की साधा भोळा माणूस, विश्वास ठेवणारी व्यक्ती. राजेश पाटीलही त्यांचे कुठे ना कुठेतरी मित्र होते. त्यांचं जे घर आहे, जी रूम होती, त्यातला पसारा आवरण्यासाठीच धनंजय देशमुख आणि कुटुंब गेलं होतं त्याचं. पण या राजेश पाटलांनी पुढे विश्वासघात केला. आता प्रश्न उरला पुढे काय घडलं? अर्थातच याच 8 डिसेंबरला बघा, 8 डिसेंबरला राजेश पाटील सुदर्शन घुले हॉटेलमध्ये बसून चहा पाणी करतात. नंतर इकडे 8 डिसेंबरला नांदूर फाट्यावर तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि एक गोपनीय साक्षीदार हे त्या ठिकाणी असतात. आणि तिथे विष्णू चाटे वाल्मिक अण्णानं दिलेला निरोप सुदर्शन घुलेला देतो. निरोप काय आहे तो पण ऐकूयात. काय निरोप आहे? स्पष्टपणे म्हटलेला आहे त्यांनी, आता जर कोण आपल्या असा आडवा आलाच तर त्याला कायमचा धडा शिकवा, कारण आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तर कळू द्या इतरांना त्याचे काय परिणाम होतात, त्याचा संदेश जाऊ द्या. वाल्मिक कराडचा निरोप विष्णू चाटे सुदर्शन घुलेला देतोय. निरोप काय आहे? निरोप काय आहे? नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि एक गोपनीय साक्षीदार. वाल्मिक अण्णाचा निरोप आहे. विष्णू चाटे सुदर्शन घुलेला सांगतोय, जो आपल्या आड आलेला आहे आता त्याला कायमचा धडा शिकवा आणि आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्याचे परिणाम काय होतात हे इतरांना कळण्यासाठी संदेश द्या. इतरांना म्हणजे कुणाला? म्हणजे या वाल्मिक कराडची इतकी दहशत की त्याने ठरवलं, 7 डिसेंबरच्याच कॉलवरून क्लिअर केलं होतं सुदर्शन घुलेला बोलून, आड आला असेल तर आडवा करा, विष्णू चाटेशी बोला आणि कामाला लागा. हे क्लिअर झालं होतं 7 डिसेंबरलाच. वाल्मिक कराडने हे ठरवलंच होतं. हा प्लॅनच होता, पूर्वनियोजित कट होता, क्रिमिनल कॉन्स्पिरसी, पूर्वनियोजित कट. आणि या कटाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच होता. या वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला सांगितलं. नंतर विष्णू चाटेशी देखील त्याचं बोलणं झालेलं आहे, कारण विष्णू चाटेचाच निरोप घेऊन विष्णू चाटे सुदर्शन घुलेला नांदूर फाट्यावर तिरंगा हॉटेलमध्ये भेटायला गेला आणि त्याला सांगितलं, आता जो आपल्या आडवा आलाय त्याला आडवा करा, कायमचा धडा शिकवा आणि आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तर त्याचा परिणाम काय होतो याचा संदेश जाऊ द्या. पुढे 9 तारीख उजाडली. 9 तारखेला काय घडलं हे आपण सगळ्यांनी पाहिलंय, सगळ्यांनी ऐकलंय, स्तब्ध झालोय आपण ते ऐकून. 9 तारखेला त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या. म्हणजे हे सगळं करून नामानिराळा राहणारा हा वाल्या, जो कुठेच कुठल्या गुन्ह्यात कुठल्या फिर्यादीतच त्याचं नाव येत नव्हतं, त्याचं नाव आलं सगळ्यात शेवटी खंडणीच्या गुन्ह्यात आणि आता आरोप पत्रात नाव आलं त्याचं सगळ्यात
पहिल्या क्रमांकाला. म्हणजे वाल्मिक कराडच या सगळ्या मागे होता. खंडणी 29 नोव्हेंबरला मागितली त्यांनीच. शिवाजी थोपटेला 8 ऑक्टोबरला परळीच्या कार्यालयात बोलून धमकावलं त्यांनीच. सुदर्शन घुलेला 29 नोव्हेंबरला अवादा कंपनीवर खंडणीचा निरोप घेऊन पाठवलं त्यांनीच. 6 डिसेंबरला अवादा कंपनीवर सुदर्शन घुले आणि त्याची टाळकी सगळी गेली त्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच. आणि विष्णू चाटेने देखील संतोष देशमुखांना धमक्या दिल्या या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच. नंतर वाल्मिक कराडनेच विष्णू चाटेला निरोप दिला आणि तो निरोप सुदर्शन घुलेला सांगितला की संतोष देशमुख यांना कायमचा धडा शिकवा आणि आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तर त्याचे काय परिणाम होतात याचा संदेश जाऊ द्या. 9 तारखेला सुदर्शन घुले आणि त्याच्या सगळ्या त्या चेल्या चपाट्यांना वाल्मिक कराडचं म्हणणं एक्झिक्यूट केलं, प्रत्यक्षात आणलं. अपहरण, हत्या, हे एवढंच सगळं ज्यानं घडवलं तो वाल्मिक कराड. सुरेश धस मागाशी म्हणाले, आता मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येणार. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची मस्ती या वाल्मिक कराडला होती. धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि मी तर धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय, काय म्हणेल ते करू शकतो मी बीड जिल्ह्यामध्ये. परळी कुठं आणि मस्सा चौक कुठं, 70 किलोमीटरचं अंतर आहे. पण या 70 किलोमीटरच्या अंतरात या वाल्मिक कराडनं अशी काय आपल्या दहशतीची व्याप्ती करून टाकली होती. आंबेजोगाईत देखील त्याचं चालायचं, धारूर मध्ये त्याचं चालायचं, केज मध्ये त्याचं चालायचं, बीड मध्येही त्याचं चालायचं. या सगळ्या ठिकाणी वाल्मिक कराड, त्याचे चेले चपाटे, त्याची ती संघटित गुन्हेगारी टोळी, खंडणी मागणाऱ्या टोळ्या, पोलिसांमधली त्याची माणसं, प्रशासनातली त्याची माणसं, या सगळ्यांना घेऊन मग औष्णिक विद्युत प्रकल्प म्हणजे पॉवर थर्मल एनर्जी, तिथे राखेवर दहशत, वाळूवर दहशत, जमीन बळकावण्यासाठी दहशत, कोण आड आला की आडवा करा असं सांगण्यासाठी टोळ्या, सगळे प्रकारची माणसं त्याच्याकडे होती. हत्या करणारी, अपहरण करणारी, लुटमार करणारी, दहशत माजवणारी, जमीन बळकावणारे सगळे होते त्याच्याकडे. एकही असा प्रकारचा माणूस नमुना त्याच्याकडे नव्हता असं नाही. पण वाल्मिक कराड ज्यांच्या जीवावर उड्या मारत होता, ज्यांच्या मंत्रिपदावर जीवावर उड्या मारत होता, धनंजय मुंडेंच्या, आणि त्या धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची मस्ती या वाल्मिक कराडकडे होती. हाच वाल्मिक कराड या सगळ्यांचा मास्टर माइंड होता. आणि मग त्यानं सुरू केलं हे सगळे दहशतीचे प्रकार अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये. आता मला हेच म्हणायचं, आता चार्जशीट दाखल झालाय, मास्टर माइंड कोण हे पण क्लिअर झालेलं आहे. आता फाशीचा दोर अगदी या आरोपींच्या नरड्या जवळ आलाय. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या नामांकित व्यक्तीची नेमणूक झालेली आहे सरकारी वकील म्हणून, विशेष सरकारी वकील म्हणून. सगळ्या प्रकारचे पुरावे, सगळ्या प्रकारचे डिजिटल एव्हिडन्सेस, सर्कमटन्शियल एव्हिडन्सेस, सगळं काही या आरोपपत्रात आहे. जो कोण आरोपी या आरोपपत्रात हवा तो त्या क्रमांकावर ठेवण्यात आलेला आहे. आता गरज आहे ती सगळ्यांनी एकत्र येऊन लढण्याची. कुणी मागे हट्टा कामा नये. धनंजय देशमुख यांना मॉरल सपोर्ट द्या. सुरेश धस, तुम्ही जे आतापर्यंत ही लढाई लढलेली आहे, या लढाईमध्ये मग कागदपत्र, पुरावे सादर करणं, पत्र सादर करणं, सरकारला आपली बाजू काय ती मांडणं, सरकारकडून CID SIT याच्यातले कुठल्या कोण पाहिजे, काय नेमणुका करणं, कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये कुठला अधिकारी चांगला आहे हे सांगणं, या सगळ्या कागदपत्रांचा जमवाजमव करण्यासाठी पाठपुरावा करणे सुरेश दस तुमचं काम आहे. ते पुढे कंटिन्यू राहू द्यात, कारण की तुम्हीच म्हणालाय पुरवणी चार्जशीट देखील या प्रकरणात गरजेचं वाटलं तर लागू शकतं असं तुम्ही म्हणालाय. आणि आणखी महत्वाचा मुद्दा, मनोज जरांगे, एक मराठा आंदोलक, ज्यांना जे
ज्यांना मराठी आपलं दैवत म्हणतात, दैवत समजतात, ज्यानं या समाजासाठी हाल अपेष्टा सोसल्या, ज्यांनी या समाजासाठी कित्येकदा उपोषण केली, 15-15, 16-16 दिवस रेकॉर्ड आहे, अन्न पाणी वाचून राहिलेली ही व्यक्ती आहे, आरक्षण देण्यासाठी लढा उभारला. पण जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर या प्रकरणात फिर्याद नोंदवून घेण्यासाठी पहिल्यांदा दबाव कुणी आणला तर या मनोज जरांगे पाटलांनी. म्हणून मनोज जरांगेंना माझी विनंती आहे की आता तुम्ही धनंजय देशमुख एकत्र राहा. अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. एकत्र लढा, माग हटू नका, पण लढा, शेवटच्या क्षणापर्यंत लढा. हे सगळे आरोपी फाशीच्या दोरावर लटकलेले, फाशी झालेले बघायला मिळाले पाहिजेत महाराष्ट्राला. तिथपर्यंत लढा. संतोष देशमुखांना न्याय मिळवण्याचा हा लढा आहे. या लढ्यात मागे हटू नका, कारण की हा लढा लढणं आता अत्यंत महत्वाचं आहे. मागे हटता कामा नये कुणीही ढिलं पडता कामा नये. आणि सुरेश धस आणि मनोज जरांगे यांना तर माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्या जे काही रुसवे फुगे आहेत ना, तुमच्यात जे काही मनमुटाव झालेला आहे, अबोला धरलाय तुम्ही दोघांनी, ते जरा थोडा वेळ बाजूला ठेवा. जरांगे पाटील, तुम्ही मला मान्य आहे रोखटोक आहात, पण तितकेच हळवे देखील आहात. तुम्हीच म्हणालात ना, सुरेश धस यांच्यावर नको इतका जीव लावला, नको इतका जीव लावला त्यांना, मराठा समाजाने देखील जीव लावला. तो जीव लावलाय ना, तो ठेवा, तो तसाच ठेवा. कारण की या प्रकरणामध्ये तुम्ही सगळे एकत्र असणं गरजेचं आहे. एकमेकांच्या वरचा जो मनमुटाव आहे तो सोडा, रुसवे फुगे बाजूला करा. सध्या तुर्तास तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकमेकांशी बोलत राहा, भेटत राहा, चर्चा करत राहा. हे प्रकरण आणखी कसं ताकदीने पुढे नेता येईल, कारण की आता कोर्टात मांडायचंय. हा न्यायालयीन लढा आहे. आता रस्त्यावरचा लढा लढलात तुम्ही, मान्य आहे. अहो, आजारी असताना देखील तुम्ही आलात. हो, आजारी असताना देखील तुम्ही रस्त्यावर उतरलात. सलाम आहे तुम्हाला. सलाईन होती हाताला लावलेली तरी देखील तुम्ही आला होतात. अंग होलपडत होतं तुमचं तरी देखील तुम्ही आला होतात. बघितलंय आम्ही. जनआक्रोश मोर्चा असो, कुठेही असो, बीड असो, पुणे असो, काय काय ठिकाणी आलात तुम्ही. या सगळ्या ठिकाणी त्या दरम्यान आंदोलन पण केलीत तुम्ही. वारंवार प्रसार माध्यमांवर माहिती द्यायचा प्रयत्न केलात. शेवटपर्यंत हे प्रकरण धरून ठेवेन म्हणून तुम्ही म्हटलात. आता मात्र कुठे ना कुठेतरी रुसवा फुगवा जो आहे तो बाजूला करा, कारण की तुमचा जीव धनंजय देशमुख, संतोष देशमुखांवर खूप आहे. तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही केलंय. आता अर्धवट कुठे ना कुठेतरी कुणा कुणाशी तरी आपलं पटत नाही, जमत नाही म्हणून बाजूला नको व्हायला. आता एकत्र या, आता हटू नका, एकत्र लढा. कारण की हा लढा जेवढा एकत्र लढला जाईल ना, ते फार गरजेचं आहे. एकत्र लढला पाहिजे. कारण की आतापर्यंत झालंय कसं, तुम्ही एकत्र होतात ना, कुणाचीच हिंमत नव्हती. हो, मनोज जरांगे रस्त्यावर जनआक्रोश मोर्चा करतायत, सुरेश धस कागदपत्र जमा करतायत, सरकारवर दबाव आणतायत, विधानसभेत लढतायत, आणि धनंजय देशमुख संपूर्ण कुटुंबीय, मत्सा जोगकर, अख्खा महाराष्ट्र एकत्र येऊन मागणी करतायत की आरोपींना अटक करा, आरोपींना पकडा. ही लढाई तुम्ही लढलीत ना, त्याचं हे यश आहे. हे चार्जशीट म्हणजे अर्धी लढाई जिंकली आहे. आता अर्धी लढाई जिंकायची आहे. जे चार्जशीट मध्ये मांडलेलं आहे ना, ते जसंच्या तसं एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. त्यासाठी जे काही पुरवणी चार्जशीट असेल, आणखी कुणाला काही माहिती मिळवायची असेल, आणखी काही पुरावे सादर करायचे असतील तर प्रयत्न करावे लागतील. प्रसार माध्यम तुमच्या सोबत आहेत, महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. भरे प्रत्येक घरात कुणी तुमच्या व्यक्ती तुमच्या सोबत नाही येऊ शकतो, पण प्रसार माध्यमांवरच्या बातम्या वाचून पाहून तुमच्याबद्दलची हळहळ तळमळ त्यांच्या मनात देखील आहे. सगळ्यांना असं वाटतं की तो दिवस कधी येईल ज्या दिवशी वाल्मिक कराड आणि त्याचे सगळे चेले चपाटे फाशीवर जातील, फाशीवर चढतील. म्हणून तर बघा, मी माझ्या लाईव्ह मध्ये ते स्पष्टपणे म्हटलेलं आहे की फाशीचा दोर आता अगदी नरड्याजवळ, आता फक्त आवळायचा राहिला. पण हे कधी होईल, जेव्हा एकत्र लढाल. अर्धवट लढाई सोडून चालणार नाही. म्हणून धस जरांगे, माझी विनंती आहे, भेटले सुरेश धस धनंजय मुंडेंना,
झालं, महाराष्ट्र पण नाराज झाला. महाराष्ट्राने पण खूप अक्षरशः म्हणजे टीका केली सुरेश धस यांच्यावर. जाम बोललो महाराष्ट्र, प्रसार माध्यमांनी पण सोडलं नाही, मी पण बोललो, मी पण टीका केली, सगळ्यांनी टीका, सगळ्या प्रसार माध्यमांनी टीका केली. अहो ज्यांच्या विरोधात आरोप घोटाळे काढले, तुम्ही भ्रष्टाचार काढलाय, त्यांनाच भेटायला गेलात तुम्ही, बोललो आम्ही सगळे. पण नंतर सुरेश धसांनी टॉप गिअर टाकलाय. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद 183 कोटी 83 लाख आणि 100 कोटीचा घोटाळा काढले धनंजय मुंडेंचे बाहेर. नंतर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले, मागणी केली, मला पाहिजे, मला बाकी काय माहित नाही. नंतर मस्साजोगला गेले, सह आरोपी करा बाकीच्यांना, त्यांची देखील नावं घेतली, निवेदन दिलं. रश्मी शुक्लांना जाऊन भेटले, काय की जी SIT आहे त्याच्यामध्ये 2 तज्ञ हे सायबर सेलचे तज्ञ असले पाहिजेत, सायबर तज्ञ असले पाहिजेत, केलं ना त्यांनी. आता जरांगे पाटील, तुम्ही त्यांच्यावरचा राग थोडा कमी करा. तुमच्या मनात काय आहे ना, तुमचं दोघांचं भांडण आहे ना, ते नंतर बघू. आता आपण आधी संतोष देशमुखांना न्याय, आधी भांडण न्यायाचं, मग तुमच्या दोघांचं. तुमचं भांडण सोडवायला जनता आहे, नका काळजी करू. पण संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही पाहिजे, तुम्ही एकत्र पाहिजे. धस, सुरेश धस आणि मनोज जरांगे, मी विनंती करतो दोघांना, तुम्हाला, आम्हाला तुम्ही मांडीला मांडी लावून बसलेलं बघायचंय. मस्सा जोगला धस गेले की जरांगे जात नाहीत, जरांगे गेले की धस जात नाहीत. जरांगेंना विचारलं धसांबद्दल, ते जरांगे धसांबद्दल बरं शब्द काढत नाहीत. धसांना विचारलं जरांगेंसोबत, तर जरांगे आमचं दैवत आहेत म्हणून धस बोलणं टाळतात. हा बोला नको, आता फार गरज आहे तुमची, तुमची इतकी गरज आहे ना. तुम्ही आता जर या प्रकरणामध्ये ढिलं पाडलात, तुमच्या एकमेकांच्या अबोल्याचा गैरफायदा इतरांनी घेऊ नये. अहो धनंजय देशमुख तुमच्या दोघांच्यावर तर एवढ्या हिमतीने उभे आहेत, ते बोलतात. सुरेश अण्णा आणि मनोज दादा, मनोज दादा होते, धनंजय देशमुखांचं वाक्य आहे, मनोज दादा होते म्हणून त्या दिवशी फिर्याद नोंदवण्यात आली. त्यांच्या दबावानं, त्यांच्या आतापर्यंतच्या समाजाच्या रेट्यानं, मराठा समाजाच्या रेट्यानं बोलले धनंजय देशमुख. आणि सुरेश अण्णा ज्यांनी आतापर्यंत एवढी कागदपत्रांची जमवाजमव केलेली आहे, हे प्रकरण विधानसभेत मांडलं, बाहेर मांडलं, लावून धरलं, आरोपींची सगळी नावं, सगळं त्यांच्याबद्दलची माहिती बाहेर काढली. म्हणून धनंजय देशमुखांना तुमच्या दोघांचा आधार आहे. सुरेश धस आणि मनोज जरांगे, तुम्ही पिलर आहात. धनंजय देशमुखांचे 2 हात, डावा हात, उजवा हात, हात आहात तुम्ही, त्यांची हिंमत आहात तुम्ही. आता दोन्ही हात जर एकमेकांना भेटत नसतील तर कामं कशी होणार हो? तुम्हीच एकत्र नाही तर धनंजय देशमुखांनी काय करायचं? तुम्ही एकत्र यायला पाहिजे. त्या फाशीच्या दोरापर्यंत या सगळ्यांनी न्यायचंय ना, त्या फाशीच्या दोरावर लटकलेलं सगळ्यांना बघायचंय ना तुम्हाला, तर मग तुम्हाला एकत्र यावं लागेल, तुम्हाला एकत्र यावं लागेल. तुम्ही बाजूला पडून चालणार नाही. तुम्ही जितके एकत्र याल, जितक्या ताकदीने तुम्ही लढा उभाराल, कारण की हा लढा आता न्यायालयीन लढा आहे. तपास संपला असं म्हणणं हे आता तरी संयुक्त ठरणार नाही, कारण की कदाचित भविष्यात या प्रकरणामध्ये आणखी काही सहआरोपी सामील होऊ शकतात, त्यांच्यावर चार्जेस होऊ शकतात. खर तर मनोज जरांगे यांनी स्वतःची तब्येत ठीक नसताना देखील, आजारी असताना देखील हॉस्पिटलमधून ते यायचे, अक्षरशः जनाक्रोश मोर्चात सामील व्हायचे, उभे राहून भाषण करताना मी स्वतः जरांगेंना लाईव्ह पाहिलेला आहे. आमच्या टीव्हीवरून आम्ही लाईव्ह सोडलेला आहे. ते होलपडताय, तो माईक सुद्धा धरता येत नाही तरी सुद्धा बोलतायत. संतोष अण्णाला न्याय मिळवून द्यायचा आहे, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे, या वैभवीला न्याय मिळवून द्यायचा आहे, या विराजला न्याय मिळवून द्यायचा आहे. कुणी नाही माझ्यासोबत आलं तरी चालेल, एकटा लढीन शेवटपर्यंत, संतोष देशमुखांना न्याय मिळवून देईन. जरांगे तुमचे जे शब्द आहेत ना, ती ताकद आहे ना, ती ताकद म्हणजे तुमचे शब्द म्हणजे धनंजय देशमुखांची ताकद आहे. तुमचे शब्द म्हणजे धनंजय देशमुखांचं बळ आहे, बळ, हिम्मत आहात तुम्ही.
ती हिंमत अतिशय गरजेची आहे आता या घडीला. कारण की चार्जशीट दाखल झालं म्हणजे सगळं संपलं असं नाही. आता तर केस खटला उभा राहिला आहे खऱ्या अर्थानं. आणि जसा पाहिजे तसा समाधानी आहात तुम्ही आता की या चार्जशीट मध्ये जे काही आरोपी ज्यांच्यावर जे चार्जेस लावलेत, कसा कट रचला, कशा पद्धतीने संतोष देशमुखांना हलाल करून मारलं, कुणी कुणी कुणाला फोन केले, काय घडलं नेमकं, हे सगळं आहे. त्यामुळे यांना फाशीच्या तख्तापर्यंत, यांना फाशीच्या म्हणजे फाशी होईपर्यंत, फासावर लटकेपर्यंत आता तुम्ही मात्र हट्टा कामा नये. तुम्ही एकत्र राहिलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे सुरेश धस यांना, माझी विनंती आहे मनोज जरांगे यांना की तुम्ही आता एकत्र या, पहिले एकत्र लढा. कारण की जोपर्यंत तुम्ही एकत्र लढत नाही ना, अहो जाऊ दे ना संदेश महाराष्ट्राला. आता काय झालंय माहितीये का, जोपर्यंत तुम्ही तिघं एकत्र होतात ना तोपर्यंत हिंमत तर काय ताकदच नव्हती कोणाची. पण जेव्हा सुरेश धस धनंजय मुंडेंना भेटले असं कळालं आणि मनोज जरांगेंनी जी सुरेश धसांवर आग पाकड करायला सुरुवात केली, ठीक आहे झालं ते झालं. सुरेश धस यांनी नंतर पुन्हा एकदा टॉप गेअर टाकला ना, आले ना ते पुन्हा त्यांच्या मुद्द्यात. त्या आपण म्हणतो ना, शाम का भूला सुबह घर वापस आया तो उसे भूला नहीं कहते. आले ते परत, त्यांनी केलं, त्यांनी दाखवून दिलं की मी फक्त भेटलोय, मी त्यांचा नाही झालो, त्यांच्यात सामील नाही झालो. ठीक आहे, तो काय त्यांच्या भेटीचा भाग आहे, ते काय राजकारण, ते आपल्याला काय विचार करायचा नाही. आपल्याला आत्ताच तुम्हाला माहितीये अर्जुनाचं लक्ष काय होतं, माशाचा डोळा. बस अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता, बाकी काही बघत नव्हता तो, फक्त माशाचा डोळा. तुम्हा आम्हाला सुद्धा तेच दिसलं पाहिजे. चालता बसता उठता सगळीकडे आपल्याला फक्त एकच दिसलं पाहिजे, संतोष देशमुखांना न्याय आणि यांना फासावर लटकलेलं बघणं. याच्या पलीकडे काय नाही. यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न करणं गरजेचं आहे, लढणं गरजेचं आहे. आणि ही लढाई तुम्ही दोघांनी धनंजय देशमुखांसाठी एकत्ररित्या लढली पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. पण तुम्ही कधी म्हणजे हा तुमचा जो मनमुटाव आहे, राग आहे, हा दूर केला पाहिजे. तुम्ही एकमेकांपासून असे अलिप्त राहू नका. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोण आरोपी होते त्या आरोपींना पकडण्यात आलंय, चार्जेस दाखल झालेत. मास्टर माइंड कोण आहे, कटाचा सूत्रधार कोण आहे, मुख्य कोण आहे, हे सगळं क्लिअर झालंय. कसा त्रास दिला यांनी त्या सुदर्शन घुलेनं आणि त्याच्या सगळ्या त्याचा जो मारहाण करतानाचा व्हिडिओ आहे ना संतोष देशमुखांना, तो देखील व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलाय. कसं मारलंय आणि हलाल करून ना, हे सगळं हाती लागलंय. त्यामुळे आता तुम्ही मागे हटू नका, तुम्ही बिनधास्त एकत्र या. तुमचं दोघांचं भांडण नंतर बघू आपण. पहिल्यांदा न्याय संतोष देशमुखांना द्यायला पाहिजे, त्यासाठी एकत्र यायला पाहिजे. तुमच्याकडची काही माहिती आहे, धस यांची माहिती आहे, एकत्र या, चर्चा करा. त्यातनं आणखी काही सरकारला सांगता येईल का, त्यातनं आणखी काही कोर्टासाठी म्हणजे वकील जे आहेत उज्ज्वल निकम यांच्यापर्यंत तुम्हाला काय आणखी वेगळी माहिती देता येईल का, जेणेकरून ही केस आणखी स्ट्रॉंग होईल, आणखी स्ट्रॉंग होईल, त्याची ताकद वाढेल. त्या केसला स्ट्रॉंग करणं आणखी गरजेचं आहे. कारण की आता दोन्हीकडनं आर्ग्युमेंट्स होणार, त्यांचेही वकील असणार आहेत, युक्तिवाद होणार आहेत, ते मुद्दे खोडून काढण्यासाठी बसणार आहेत. आणि आपण जो खुटा मारलाय तो खुटा बळकट करण्यासाठी असणार आहे. सगळी प्रसार माध्यम, महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती आज संतोष देशमुख कुटुंबियांसोबत आहे. तुम्ही म्हणजे अख्खा समाज पाठीशी आहे धनंजय देशमुखांच्या. तुम्ही म्हणजे बळ पाठीशी आहे धनंजय देशमुखांच्या. तुम्ही म्हणजे जनतेची ताकद पाठी आहे धनंजय देशमुखांच्या. अहो, तुमचं उपोषण चालू असताना सुद्धा तुम्ही म्हणाला होतात की संतोष देशमुखांना न्याय देण्याचा लढा चालूच राहील, तो कधीच थांबणार नाही. त्यामुळे आता सुरेश धस आणि तुम्ही बोलायला सुरुवात करा, भेटायला सुरुवात करा, एकत्र या. दोघं एकत्र धनंजय देशमुखांना मस्सा जोगला भेटलाय असं कुठेतरी दिसू द्यात, पाहायला मिळू द्यात ते चित्र, जेणेकरून एक पॉझिटिव्ह चित्र निर्माण होईल की अरे हे तिघही एकत्र आहेत, संतोष देशमुखांना न्याय मिळणार म्हणजे मिळणारच. मान्य आहे सुरेश धस यांच्याकडून जे नको व्हायला पाहिजे तेच झालं आणि ऐन मोक्याच्या वेळी झालं. ऐन मोक्याच्या वेळी
ते भरोशाच्या म्हशीला तसं म्हणतात, तसं झालं, मान्य आहे. पण आता सुरेश धस यांना देखील आपली चूक कळून चुकली आहे. त्यांना देखील समजलंय की आपण हे करायलाच नको पाहिजे होतं, केलं, चुकलं. पण त्या कळपात जाऊन नाही ना सामील झाले. ते ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी परत आले ते पुन्हा ताकदीनं आले, जोमानं आले. आज देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या मस्तीमुळं या वाल्मिकांनी हे सगळं केलेलं आहे. आज त्यांची प्रतिक्रिया आहे. मास्टर माइंड कोण आहे, आका कोण आहे हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे कशाला बाकीचं पाहिजे काही मनमुटाव, नाराजी, रुसवे फुगवे, अबोला नको. हे सगळं बाजूला करा. आणि केवळ म्हणजे फक्त आपले एकत्र यायचं म्हणून एकत्र नाही यायचंय. संतोष देशमुख या संपूर्ण कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र यायचंय. हे लढणं गरजेचं आहे. यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न होण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. सगळ्यांना एकत्र यावं लागेल. तुम्ही मागं हटू नका. धनंजय देशमुख अगदी साधे भोळे आहेत, इमोशनल व्यक्तिमत्व आहे. ते आठवते ना काय झालं होतं. धनंजय देशमुखांनी ठरवलं होतं की आता मी मोबाईलच्या टॉवरवर चढणार आणि संपवणार स्वतःला. आठवतंय आपल्याला. तेव्हा जरांगे साहेब तुम्ही स्वतः थेट निघाला, डायरेक्ट अंतरवाली सराटीतून डायरेक्ट मस्सा जोग गाठलात. बघा तो सीन आठवते का. मी परत एकदा सांगतो. मोबाईलवरून तुम्ही बोलताय, खाली रे बाबा नको असो कर, तूच गेल्यावर काय करणार आम्ही. आठवते का तुम्हाला. किती काळजी तुम्हाला लागलेली. खाली आहे बाबा, खाली आहे, प्लीज खाली आहे, काही करू नको, आम्ही आहे ना, आपण करू सगळं. बघा आठवा. सगळे पोलीस आले होते तिथं. पण तुम्ही ऐकलत ना मनोज जरांगेंचं. आलात तुम्ही मोबाईल टॉवरवर चढणार म्हटल्यानंतर सगळ्या फौज फाटा तिथं लागला, सगळ्या पोलिसांचा बंदोबस्त तिथं लागला. पण तुम्ही लगेच म्हणजे खुशकीच्या मार्गानं पाण्याच्या टाकीवर चढला होता. पण मनोज जरांगेंनी तुम्हाला या म्हटल्यानंतर आलात ना तुम्ही, ऐकलत ना तुम्ही त्यांचं. आता माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जरांगेंना सांगा, तुम्ही अण्णांना सांगा की कृपा करून या प्रकरणात तुमची एकी हवी. तुम्ही एकत्र हवेत. तुम्ही दोघही मला हवेत. तुम्ही आतापर्यंत तेच म्हणाले. तुम्हाला सुरेश धस जेव्हा यांच्याविषयी विचारलं तेव्हा देखील तुम्ही म्हणाला होता धनंजय देशमुख साहेब की नाही त्यांच्याविषयी आम्हाला विश्वास आहे. अख्ख्या मस्सा जो तर हात वरती केले होते. आमचा अण्णावर विश्वास आहे. अण्णा 100% जीवात जीव असेपर्यंत हे प्रकरण लावून धरतील असं तुम्ही म्हणाला होता. असं सगळे मस्सा जोकर म्हणाले होते. धनंजय देशमुख देखील म्हणाले होते. आणि मनोज जरांगेंबाबत तर तुम्ही कायम मनोज दादा म्हणून त्यांच्याविषयी कायम चांगला आदरभाव व्यक्त करता. आता तुम्ही थोडंसं लीड घ्या ना. या प्रकरणात गरज आहे या दोघांच्या एकत्रित येण्याची. आणि अण्णा खरं म्हणजे आता तुम्हाला सांगणं पण फार गरजेचं आहे हो. तुम्ही पण या ना. तुम्ही का असं मनाला लावून धरलंय. अहो नको त्या माणसाला भेटायला गेलात ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचारच्या घोटाळे काढले, ज्यांच्या विरोधात कृषी साहित्य खरेदीतले घोटाळे काढले, पीक विम्याचे घोटाळे काढले, आणखी त्यांच्या निकटवर्तीयांवरचे सगळे जे काही चेले चपाटे आके बिके ते सगळे बाहेर काढले. त्यांना भेटायला गेलात तुम्ही. एकदा भेट घ्या ना मनोज जरांगेंची. अण्णा आठवते का तुम्हाला. जरांगेंचं जे शेवटचं उपोषण होतं ना, ते उपोषण सोडवायला सुद्धा तुम्ही गेला होता. आणि तुम्ही दिलेला रस पिऊन, सरबत पिऊन जरांगेंनी उपोषण सोडले. तुम्ही सांगितलेल्या मागण्या मान्य करू, त्यातल्या मागण्या पण काही मान्य झाल्या. खरं आहे ना. म्हणजे जरांगेंवर अण्णा तुमचंही प्रेम आहे, तितकंच प्रेम आहे तुमचं जितकं जरांगेंचं तुमच्यावर आहे. अहो कितीतरी जण होती पण त्यांचं नाही ऐकलं मनोज जरांगेंनी. तुमचं ऐकलं, तुमच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही काय मंत्री पण नाहीये, पालकमंत्री पण नाहीये, पण त्यांना माहिती आहे सच्चा कार्यकर्ता आहे, लढतो आहे. संतोष देशमुख प्रकरण लावून धरतोय. विधानसभेत पण पट्ट्यानं लावून धरलं, रस्त्यावर लावून धरलं, एक एक प्रकार बाहेर काढतोय, घोटाळे बाहेर करतोय. वार पट्ट्या मांडलं तुला, लय जीव आहे तुझ्यावर. मराठ्यांनी तुला लय मदत केली. 73 गावात पोरं फिरली 300-350 तुला निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला. एवढं सगळं मनोज जरांगेंनी तुमच्याबद्दल म्हटलंय. मग तुम्ही तरी त्यांना का भेटत नाही. मग नको त्या माणसाला भेटायला गेलाय अण्णा.
आणि आता ज्यांना भेटायला पाहिजे त्यांना भेटा ना तुम्ही जरांगेंना. का आता तुमच्या फिल्मी डायलॉग मध्ये सांगू का तुम्हाला ते पिक्चर त्यातलं काय कळतं. मला इतकंच म्हणायचं अण्णा, इथं मात्र संजय सिंगाने होऊन देऊ नका. मनोज जरांगेंचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचंही मनोज जरांगेंवर प्रेम आहे, तुम्ही विसरलेला नाहीये. अहो सगळ्या समाजाला एकत्र ठेवण्यासाठी, एकत्र करण्यासाठी, हक्काची लढाई लढण्यासाठी, संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी अण्णा तुम्ही खूप प्रयत्न केलेत. आता यापुढेही प्रयत्न करायचे असतील तर जरांगेंसोबत एकत्र येण्याची, त्यांच्यासोबत बोलण्याची, त्यांच्यासोबत चर्चा करण्याची भूमिका ठेवा. मला आठवतंय तुम्ही म्हणाला होतात, बीडचं तुमच्या सभेतलं वाक्य सांगतो मी. काय म्हणाल होते सुरेश अण्णा तुम्ही? अहो इथं मराठ्याचा जरी म्हणजे मराठी आता संतोष देशमुख आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतोय का? नाही. इथं दुसऱ्या कुठल्याही समाजाची व्यक्ती असती तरी देखील आम्ही हा जन आक्रोश मोर्चा काढला असता आणि कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण लावून धरलं असतं. तुमचं वाक्य होतं. त्यामुळे आता तुम्ही मागं हटू नका. मागं हटू नका म्हणजे या प्रकरणात तुम्ही आहेच, पण जरांगेंना पण सोबत घ्या. अंतरवाली सराटीला तुम्हाला आम्ही विचारलं तुम्ही जाणार का अण्णा? हो जाणार आहे असं म्हणून तुम्ही गेलात, पण मनोज जरांगेंना भेटलात, पण त्यांचं उपोषण सोडवलं, पण आता तुम्ही ना अंतरवाली सराटीला जात ना, ते कुठं असेल तर तुम्ही तिथे दिसत नाही. मस्सा जोगला तर तुम्ही लपंडाव खेळताय, ती लुपाछुपीचा खेळ. जरांगे येणारे धनंजय देशमुखांना भेटायला म्हटलं की सुरेश अण्णा जातच नाहीत, आणि सुरेश अण्णा भेटायला येणारे धनंजय देशमुखांना म्हटलं की मनोज जरांगे येत नाहीत. आणि एक काळ कसा होता, तिघही एका स्टेजवर, तिघही एका व्यासपीठावर. त्यामुळे माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, जरांगे एक पाऊल, जरांगे पाटील साहेब तुमचा खूप आदर करतो, अख्खा महाराष्ट्र तुमचा आदर करतो, एक पाऊल मागे या. आणि सुरेश अण्णा तुम्ही पण एक पाऊल मागे या. अण्णा आणि दादा म्हणून तुम्ही दोघेही मागे या. तुम्ही अण्णा आणि दादा धनंजय देशमुखांसाठी आहात. त्यामुळे महाराष्ट्रात ही अशी एक केस आहे ज्या केसमध्ये अख्खा महाराष्ट्र उतरलेला आहे. भले आज रस्त्यावर तुम्हाला दिसत नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर पण उतरला होता, हे विसरू नका. तुमचे सगळे जन आक्रोश मोर्चामध्ये कितीतरी सामान्य होती, सर्वसामान्य माणसं लढायला उभी होती. कितीतरी सर्वसामान्य माणसं, एक दोन नव्हे, अतिशय ताकदीने ते उभे राहिले होते तुमच्यासाठी. काही संबंध नाहीये. कधी त्याने भीड बघितलं नाही का, कधी मत्साजोग बघितलं नाही का, कधी कुणाला बघितलं नाही, पण तरी देखील नाही या व्यक्तीला लय हाल करून मारलाय. हे व्यक्ती एवढी चांगली होती, 17 पुरस्कार गावाला मिळवून दिले बाबा गावासाठी. अहो शेवटी मरताना संतोष अण्णाचं वाक्य आहे, अरे मला किमान गावकऱ्यांसाठी तरी मारू नका. मी तुमची नावं कुणाला सांगणार नाही, फक्त गावकऱ्यांसाठी तरी त्यांची नावं आहे तो. पण नाही, म्हणजे मला हाच प्रश्न पडलाय की आतापर्यंत जी काही सगळी जी चर्चा चालू आहे किंवा ज्या पद्धतीनं आता जे सगळं लढणं चालू आहे, कोणत्याही परिस्थितीत माग हट्टा कामा नये. तुम्ही सगळे एकत्र याल, सगळे एकत्र लढाल तरच ही लढाई पुढे जाणार आहे, आणि तरच या लढाईच्या माध्यमातून संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकतो. त्यामुळं यासाठी आता प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे, एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. माग हट्टा कामा नये, काही होऊ देत. माग हटलं की सगळं संपलं. तुम्ही बघा ना, तुम्ही तिघही एका व्यासपीठावर होतात, सर्वसामान्य माणसं लढत होती, तुमच्यासाठी एकत्र यायची. अहो बघा ना, मस्साजोगकरांचे तर आभार मानतो मी. एका कुटुंबासाठी अख्खं गाव अन्नत्याग करण्यासाठी बसलं, अख्खं गाव. चेष्टा नाहीये. अहो शेजारच्या घरात काय झालं तर शेजारच्याला माहित नसतं. ही आमची शहरातली सिस्टीम आहे. आमची ज्या बिल्डिंग मध्ये राहतो ना आम्ही, शेजारचा घराचा दरवाजा बंद, आमच्या घराचा दरवाजा बंद. त्यांच्याकडे काय चाललंय, काय जळले, तुटले, फुटले, मेले, काय माहित नसतं. सकाळी उठल्यावरच कळतं, कोण कोणासाठी नाही. पण गावात तसं नाही हो. अहो जरा कुठे दुखलं खुपलं काय झालं तर पटापटा गाड्या काढतात, तरुण सगळी पोरे एकत्र येतात, जमतात, लगेच दवाखाना, हॉस्पिटल, इकडे पळव तिकडे पळव, सगळेजण झटतात. संतोष देशमुख फक्त संतोष देशमुखांच्या कुटुंबांचे नव्हते, ते फक्त संतोष देशमुख त्यांच्या फक्त भावापुरते मर्यादित नव्हते.
त्यांच्या मुलांपर्यंत, त्यांच्या कुटुंबापर्यंत मर्यादित नव्हते. संतोष देशमुख हे संपूर्ण मत्साजोग ग्रामस्थांचेच एकमेव कुटुंब प्रमुख होते. संतोष देशमुख म्हणजे ते चार पाकी घर नाही. संतोष देशमुख म्हणजे अख्खा मत्साजोग. संतोष देशमुखांचं कुटुंबच मत्साजोग होतं. त्यांचं घर बघा ना केवढूच आहे, पण त्यांचं गाव बघा ना. 17 पुरस्कार, ग्रामपंचायत, सगळं स्वच्छता, जल अभियान, काय हवं ते पाहिजे ते पुरवत होती व्यक्ती ती. स्वतःच्या घराला कलर नाही, स्वतःच्या पडक्या भिंती, गावासाठी झटतंय. गावातल्या पोरांना रोजगार मिळावा, गावात स्वच्छता व्हावी, गावात चांगलं व्हावं, गावात आणखी काहीतरी वेगळे प्रकल्प यावेत, गावात काहीतरी चांगलं घडावं, ही कायम संतोष देशमुखांचीच भूमिका. कायम लढायचे ते शांतिवन म्हणून नागरगोजे जे उत्तम कार्य करतात, त्यांना खरंच विचारा त्यांना की संतोष देशमुख गावासाठी किती झटत होते. त्यांनी फेसबुक पोस्ट पण केली होती एकदा. स्वतः शांतिवनात जाऊन ग्रामस्थांना नेऊन समजून सांगायचे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातलं काम, का तर माझ्या गावाचा विकास व्हायला पाहिजे. आज संतोष देशमुख असते ना भविष्यात जिल्हा परिषद सदस्य करत 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 आज पुढे भविष्यात विधानसभेत दिसले असते आपल्याला. एका छोट्या गावातला माणूस, पण विजन केवढं मोठं, विकासाचं विजन, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं विजन. ते किस्सा त्यांचा मी नेहमी सांगतो. 11 वर्ष सरपंच, 15 वर्ष काय असतील ते, 2011 पासून सरपंच, म्हणजे एक झाले 14-15 वर्ष. एकदा सुद्धा ना 15 ऑगस्टला झेंडा ध्वजारोहण केलं, ना 26 जानेवारीला ध्वजवंदन केलेलं आहे. एकदा सुद्धा नाही. प्रत्येक वेळी गावातली प्रतिष्ठित व्यक्ती, मग ती गरीबातली गरीब असो, पण उत्तम काम करते, सामाजिक काम करते, समाजसेवक आहे, उत्तम शिकलेली सवरलेली आहे, गावासाठी काहीतरी चांगलं नाव केलेलं आहे, त्यांच्या हस्तेच, स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या हस्ते, स्वतःहून कधीच नाही केलं. ही संतोष देशमुखांची ताकद होती. म्हणून तर अख्खं गाव हळहळ त्यांच्यासाठी, म्हणून तर अख्खं गाव अन्न त्याग करण्यासाठी बसलं. अहो किती उमऱ्याचं गाव आहे ते, 2000 लोकसंख्या, 5 पकडली तर 400-500 उमरे, एका कुटुंबात 5 जण पडली तर 400-500 उमऱ्याचं गाव. पण काय गावातली एकी, अन्न त्याग, आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 2 दिवसांनी जलद त्याग सुद्धा. भले वयस्कर मंडळी बसली नसतील, महिला मंडळी बसली नसतील, लहान मुलं बसली नसतील, पण प्रत्येक गावातला एक तरी, प्रत्येक कुटुंबातला एक तरी, प्रत्येक घरातला एक तरी त्या ठिकाणी होता. मग त्यात महिला देखील होत्या. ही ताकद आहे त्यांची, ही ताकद आहे त्यांच्या गावाची. आणि हे एवढे सगळे एकत्र आल्यानंतर काय हिंमत आहे कुणाची. मग मत्साजोगकर एकत्र येत आहेत धनंजय देशमुखांच्या कुटुंबासाठी. अख्खा महाराष्ट्र एकत्र येतोय धनंजय देशमुख यांच्या सोबत, त्यांना साथ देण्यासाठी, संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी. मग सुरेश अण्णा, तुमच्या तर मागे किती किती माणसं आहेत, किती ताकद आहे तुमची, सरकारमध्ये वजन आहे तुमचं. बजरंग बाप्पा मग परवा सहज बोलून गेले, मुख्यमंत्र्याचे लाडके आहात तुम्ही. हो लाडके आहे, लाडके, लाडका आहे म्हणून काम तर होतंय ना. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती असेल, बाकीचे काही कागदपत्र पुरावे गोळा करायचे असतील, काही निवेदन द्यायचे असतील, पत्रव्यवहार करायचा असेल, केलंच ना तुम्ही. मुख्यमंत्र्यांचे पण आभार मान तुम्ही. जेवढं काही त्यांनी सांगितलं तेवढं केले. धनंजय देशमुखांनी आभार मानले, जेवढं काही सांगायचं तेवढं त्यांनी केलं. मकोका लावला बघा, मकोकाचं पण बघा. मकोका हत्या प्रकरणात सगळ्यांना दाखल झाला, सगळ्या आरोपींवर हत्या प्रकरणात सामील असलेल्या. वाल्मिक कराराचं नाव सगळ्यात शेवटी आलं होतं. तो खंडणीत पण, आणि फक्त खंडणीत होत होतो. मकोका लागला हत्या प्रकरणामध्ये, संघटित गुन्हेगारीमध्ये. त्या हत्या प्रकरणात त्याचं नाव आलं कधी, सगळ्यात शेवटी. त्यामुळे त्याच्यावरही मोका लागला. म्हणजे एवढंच सगळं जे काही घडून आणलं सरकारने, जी काही ताकद दाखवली, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची देखील नियुक्ती केली. तिकडे केवळ सुरेश अण्णा धस, मनोज जरांगे हेच पळाले का? नाही, यांनी तर आपली ताकद दाखवलीच. पण बजरंग बाप्पा सोनवणे, बीडचे खासदार, जे पहिल्यापासून या प्रकरणात, अगदी तर त्यांनी 28 मेचं काढलं, तेव्हापासून पण सांगा, तेव्हापासून पण चौकशी करा.
काढलं त्यांनी. बीडचे खासदार आहेत, प्रथम नागरिक खासदार या नात्यानं त्यांनी देखील आपली ताकद लावली. दिल्ली संसदेत विषय मांडलाय. विधानसभेत बाकीचे आमदार बोलले, विजयसिंह पंडित बोलले, संदीप क्षीरसागर बोलले, नमिता मुंदडा बोलल्या, प्रकाश सोळंके बोलले, सगळे बोलले. मान्य आहे, त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. विरोधक सत्तेतले सगळे एकत्र आले कुणाला न्याय देण्यासाठी? एकमेव संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी. उत्तम केलं. आणि असा न्याय देण्याची हिंमत या सगळ्यांनी राखली आहे ना, तर आता एकी हवी, एकी. आता बेकी नको. म्हणून माझी विनंती आहे सुरेश धस आणि अर्थातच मनोज जरांगे यांना की तुम्ही एकत्र या. तुमच्यातले रुसवे फुगवे दूर करा. तुमच्यातला आबोला बाजूला करा. तुमचं भांडण नंतर महाराष्ट्र सोडवायला आहे. पहिल्यांदा भांडण न्यायाचं, मग तुमच्या दोघांचं. संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या आरोपींना फासावर, त्यांना मारलेल्या, त्यांचा हालहाल करून मारलेल्या सगळ्या आरोपींना फासावर लटकवण्यासाठी तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा तुमच्यातला रुसवा फुगवा सोडा, एकत्र या, धनंजय देशमुखांसोबत सोबत राहा, मागं हटू नका, एकीनं लढा आणि तरच हा लढा यशस्वी होऊ शकतो. अर्धी लढाई जिंकली आहे, अजून न्यायालयीन लढाई जिंकायची आहे. यासाठी एकी हवी, बेकी नको. म्हणून माझं फक्त एवढंच शेवटचं सांगणं आहे, आरोपी आणि फाशीचा जोर, आता यांच्यात काहीच थोडंसंच अंतर आहे. आता हे सगळे एकत्र यायचं असेल, फाशीचा जोर आणि आरोपी, आणि त्यांना फासावर लटकलेलं बघायचं असेल, तर तुम्ही सगळ्यांनी धनंजय देशमुख, सुरेश धस आणि मनोज जरांगे एकत्र येऊन लढणं, माग न हटणं आणि शेवटपर्यंत या लढाईत हिंमत ठेवून जगणं, हाच प्रयत्न करायला लागेल. काळजी करू नका, अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.